अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी स्वामींची लेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खरंच आपण खूप नशिबान आहोत ना, कारण गुरु म्हणून आपल्याला स्वामी महाराज लाभलेले आहेत. मागच्या जन्मीचं कुठलं प्रेमळ अतूट नातं असतं म्हणून आपल्याला हे स्वामी महाराज म्हणजे दत्त महाराज आपले गुरु म्हणून लाभलेले आहेत. स्वामी महाराजांनी ना आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, अपेक्षा त्या सगळ्या महाराजांनी पूर्ण केलेल्या आहेत. एकदा मागे वळून पहा, आपण कोणत्या संकटामध्ये होतो आणि कोणत्या संकटामध्ये स्वामी महाराजांनी आपल्याला सावरलं आहे. 8व्या पाठिंबाचे दिवस आणि विचार करा, स्वामी महाराजांनी आम्हाला कुठं होतं आणि आता कुठं आणून ठेवले. म्हणून आपल्या गुरुने आपल्याला ते खूप उपकार केले आहेत. खूप आपला आशीर्वाद आपला दिला आहे. प्रत्येक वेळी पाठीशी आपल्या गुरु महाराज म्हणजे आपले स्वामी महाराज राहिलेले आहेत. आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. म्हणतात ना, भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी, असे स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम असतात आणि इथून पुढे असावे. आपल्या महाराजांची म्हणजे स्वामी महाराजांचे आपले जे गुरु आहेत त्यांचे 21 दिवस निस्वार्थ सेवा करायचे. स्वामी महाराजांना आपण एक मागणं मागितलं तर त्यांनी 100 पटीने त्या मागण्यापेक्षा जास्त आपल्याला दिलेलं आहे. आणि आता आपली बारी आहे की त्यांची सेवा करायची. आणि खरंच वर्षातून एकदाच हा दिवस येतो गुरुपौर्णिमा, आणि ह्या वेळेस आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. आता 29 जुलैला स्वामी महाराजांचा गुरुपौर्णिमा आहे. 29 जुलैला स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा आहे. तर आपल्याला 9 जुलैपासून हे म्हणजे 9 जुलै ते 21 जुलैपर्यंत स्वामी महाराजांचं 21 दिवसाचं पारायण करायचं आहे. ते पारायण कसं करायचं आणि कोणते काय सेवा आहे नाही. स्वामी चरित्र सारामृत ते दिंडोरी प्रणित श्री स्वामी चरित्र सारामृत आहेत ना, त्याचं आम्हाला 21 दिवस म्हणजे 21 पठण करायचे, म्हणजे 21 पारायण करायचे. श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथामध्ये 21 अध्याय असतात आणि ते पूर्ण 21 अध्याय जेव्हा आपण पठण करतो, जेव्हा तो पूर्ण ग्रंथ पठण करतो तेव्हा आपल्या एक पारायण पूर्ण होतं. म्हणजे आपल्याला 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत 21 पारायण पूर्ण करायचं. म्हणजे रोज एकदा तो पूर्ण ग्रंथ एका टायमाला आपल्याला बसून वाचायचा आहे तो ग्रंथ. आणि त्या प्रत्येक ग्रंथाचा प्रत्येक अध्यायाचं ना महत्त्व खूप वेगळं आहे. आणि आपण वाचायचं पण वाचायचं नाही तो ग्रंथ, तर प्रत्येक अध्यायाचं त्या महत्त्व जाणून घ्यायचं आहे आपल्याला. त्या प्रत्येक अध्यायातून ना स्वामी महाराजांचे वेगवेगळे रूपं, स्वामी महाराजांचे अनुभव, स्वामी महाराजांची श्रद्धा दिसून येते त्याच्यात. आणि ते खरंच आपल्याला जेव्हा आपण पठण करतो ना तेव्हा एकदम शांत बसा आणि ते पठण करा. बघा त्या तुम्हाला समजून जाईल की ते प्रत्येक अध्यायामध्ये स्वामी महाराजांची किती अतूट लीला आहे आणि स्वामी महाराजांनी काय काय केले आहे आणि स्वामी महाराजांचे किती चमत्कार आहे ते तुम्हाला प्रत्येक अध्यायामधून जाणून येतील. जेव्हा तुम्ही पहिला चालू करणार असाल ना 1 तारखेला, तेव्हा तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प तुमची जी काही इच्छा आहे त्यासाठी संकल्प करा, किंवा इच्छा नसतात, कारण स्वामी महाराजांनी खूप काही दिले. आता आपल्याला गुरुची सेवा करायची आहे म्हणून फक्त इच्छा काही नसतात तरी तुम्ही स्वामी महाराजांशी बोलू शकता की स्वामी महाराज म्हणजे तुम्ही तुमचं नाव घ्या, तुमचं गोत्र घ्या, महाराजांना सांगा, महाराज मी 21 दिवसाचं पारायण करत आहे आणि हे कोणतेही विघ्न न येता पार पडू दे, माझ्याकडूनही तुम्ही स्वामी महाराज सेवा करून घ्या हे पण सांगा. आणि तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला वाटतं की असावी, म्हणजे तुमचे काही दुःख आहे, काही आहे, जी इच्छा आहे तुमची वाटते की पूर्ण व्हावी, ती स्वामी महाराजांना तुम्ही शांत बसा. जे काही आहे ना तुमचं त्या पहिल्या दिवशी ना स्वामी महाराजांनी 9 तारखेला सगळं सांगून ठेवा. एक 5-10 मिनिट तुम्ही स्वामी महाराजांशी बोला, शांत स्वामी महाराजांना पहा आणि त्यांना सांगून टाका तुमचे जे काय प्रॉब्लेम आहे. तसं पण स्वामी महाराज सगळं जाणून घेतात, तुम्हाला माहिती स्वामी महाराजांना सगळं समजतं तुम्हाला काय हवं काय नको ते. तरी पण तुम्ही सांगा, तुमचं नाव घ्या, सगळं घ्या आणि तुम्हाला स्वामी महाराजांना सगळं सांगा. आणि स्वामी महाराज एकच प्रार्थना करा की हे निर्विघ्न माझ्याकडून हे 21 दिवसाचं पारायण होऊ देत. आणि त्याच्या अगोदर म्हणजे ह्या वेळेस ना कसं आहे, 9 जुलैलाच ना गुरुवार आहे आणि ते किती मस्त झालं ना, 9 तारखेलाच गुरुवार आहे, त्यामुळे तुमची पूजा पण छान होऊन जाईल. पहिल्याच गुरुवार आहे आणि पहिल्याच गुरुवार तुमचं एक पारायण पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी तुम्ही संकल्प करा आणि 1 दिवस अगोदर म्हणजे गुरुवारी जर तुम्ही स्वामींच्या मठामध्ये गेला, कुठे जवळपास केंद्रामध्ये गेला तरी चांगलंच आहे. त्याच्या आदल्या दिवशी बुधवारी जाऊन या आणि तिथे नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जा. म्हणजे विनंतीचं नारळ स्वामी महाराजांना अर्पण करा. स्वामी महाराजांना सांगा की मी पारायणाला सुरुवात करते, माझ्याकडून हे निर्विघ्न पारायण करून घ्या, मध्ये कोणतीही अडचण येऊ देऊ नका, माझ्याकडून हे 21 दिवसाचं पारायण होऊ दे. बाकी तुमच्या काय इच्छा आहे ते करा. स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करा आणि स्वामींना नमस्कार करा. तुम्ही जर काही स्वीट घेऊन गेला तरी चालतंय आणि तरी खडीसाखर असते ते तुम्ही स्वामी महाराजांना तिथं द्या. आणि तुमची जी इच्छा आहे त्या तिथे एकदा स्वामी महाराजांना सांगा आणि तिथून तुम्ही घरी या. घरी आल्यानंतर तुम्हाला म्हणजे गुरुवारी म्हणजे 9 जुलैला जेव्हा तुमचं पारायण सुरुवात करणार त्या दिवशी तुम्ही ते संकल्पामध्ये परत सांगा आणि संकल्प चालू करा. आणि त्याशिवाय एका पठणमध्ये म्हणजे जर सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही पारायण करू शकता, पण दुपारी 12 ते 12:30 ह्या टायमध्ये करायचं नाही आहे. तुमचे असं मत असेल की आपण ताई सकाळी अर्धे अध्याय केले, दुपारी अर्धे केले, संध्याकाळी केले, म्हणजे सकाळी 5 केले किंवा सकाळी 7 केले, दुपारी 7 केले, तर ठीक आहे करू शकता. पण एका अध्याय म्हणजे एका पठणामध्ये जर केलं सगळ्यात चांगलं आहे. जर तुम्ही सकाळी लवकर उठून पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती 1 ते 1.5 ते 2 तास लागतो एकदा पूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी, तर तुम्ही तेव्हा केलं तर चांगलंच आहे. कारण दिवसभर तुम्हाला काही नसेल मग, कारण नंतर असं काही ना काही अडचण येतं, काही ना प्रॉब्लेम येतं, काही काम होतं. म्हणजे समजा आपण सकाळी 7 पारायण केली आणि म्हटलं की दुपारी करूया, दुपारी करून पाहुणे येतात घरात किंवा काही आपलं काम होतं त्यावेळेस राहून जातं, मग ते सगळंच बिघडतं. त्यापेक्षा तुम्ही एकाच पारायणमध्ये एकाच बैठकीमध्ये केले तर खरंच खूप अतिउत्तम आहे असं मला वाटतं. कारण मी तसंच करते, तुम्हाला वाटलं तर तुम्ही करा, पण तुमच्या सोयीनुसार करा. त्याच्यात तुमचे लहान मुलं असेल, घरात तुमचं काम असेल, तुमचं ऑफिस असेल, ते सगळं तुम्ही सांभाळून ते करा.
आणि ह्याचे नियम अटी काय, नॉनव्हेज तुम्ही 21 दिवस खाऊ नका, ब्रह्मचर्याचं पालन करा. ब्रह्मचर्याचं पालन नसेल तर तुम्ही रोज सकाळ आंघोळी करून तुम्ही स्वामींची पूजा करू शकता. नॉनव्हेज खाऊच नका 21 दिवस. आणि मासिक धर्मामध्ये करू नका. जर तुम्ही आता माझा व्हिडिओ बघितला ना, उद्यापासून जर तुम्ही सुरुवात करता तर चांगलंच आहे. कारण तुमचे मासिक धर्म येणार असेल त्याच्या अगोदर ते दिवस तुमचे स्किप होऊ नये, एवढे दिवस तुमचे पारायण होऊ नये. म्हणजे बरोबर 21 दिवस तुमचे पारायण व्हावे. त्यासाठी तर तुम्ही अगोदरही पारायण म्हणजे 9 तारखेच्या अगोदर जर पारायण केलं तरी चालतं. आणि जर तुमचं कधी मध्ये प्रॉब्लेम आला, काय झालं, सुतक विटाळ काय आलं, तरी तुम्हाला नंतर कंटिन्यू ते 21 दिवसाचे पारायण करायचं. कारण आपण संकल्पमध्ये बोललेलो होतं की आपण 21 दिवसाचं पारायण करणार आहोत. म्हणून हे तुमचे पारायण करायचं. आणि खरंच महाराजांनी खूप काही दिले आपल्याला, म्हणून आता आपली बारी आहे की महाराजांची सेवा करायची. आणि खरंच एवढं भाग्याचं काम आपल्याला भेटलं, मग एवढी संधी सोडू नका. खरंच सांगते, एकदा करून बघा. खरंच तुम्हाला स्वामींचा अनुभव खूप येतील. तुम्ही तारक मंत्राची सेवा करा, 11 माळे जप करा, 11 वेळा तारक मंत्र बोला. खूप काही स्वामींच्या सेवा आहेत. फक्त मी असं म्हणत नाही की स्वामीचरित्र सारामृतच करा. आणि स्वामीचरित्र सारामृत हा सोन्याहून पिवळा ग्रंथ आहे. आणि खरंच हा स्वामी महाराजांचा आत्मा आहे. हा ग्रंथ खरंच खूप चांगला आहे. आणि तुमचं पण सगळं चांगलं होईल. एकदा हा ग्रंथाचं पठण करून बघा. आता तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल, त्याच्या अगोदर तुम्ही घर स्वच्छ करा. म्हणजे घरात जर काय जुन्या वस्तू असेल किंवा काही असेल, तर आपण जर कोणता सण असेल काही असेल की तर आपण घर साफसफाई करतो, तसं घर साफसफाई करा. तुटलेल्या वस्तू ते घरातून बाहेर काढा. जाळी वगैरे असेल ते सगळं काढून ठेवा आणि घर एकदम स्वच्छ करा. आणि रोज तुम्ही जेव्हा पूजेला बसता तेव्हा मस्त आंघोळी करा, चांगले कपडे घाला, मन प्रसन्न ठेवा. रोज हळदी कुंकू टिक्का लावा. दारात रोज आंघोळी काढा. उंबऱ्याला हळद कुंकू हळदीचं लेपन करा. रोज दीप धूप रोज सकाळ संध्याकाळ करा. बघा मन पण आणि घर पण किती प्रसन्न होतं ते. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथून पुढे गुरुपौर्णिमेच्या खूप सारे व्हिडिओ मी करणार आहे. ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल, तुम्ही लगेच पहा. कारण गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची, स्वामींना आपले गुरु कसे बनवायचे, अजून जे काही स्वामींच्या सेवा आहे ते तुम्हाला नक्कीच या चॅनलवरती भेटतील. तरी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.